मंगळवार 6 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्राच्या राजकारणात या दिवशी आणखीन एक मोठा भूकंप घडलाय। गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचं घड्याळ चिन्ह पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असं समीकरण होतं। पण काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि पक्षात उभी फूट पडली। दोन गट झाले, दोन राष्ट्रवादी काँग्रेस। अनेक आमदार अजित पवार यांच्या साथीने सत्तेत जाऊन बसले आणि आता पक्षाचं घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादीचं हे नाव हे दोन्ही निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार यांच्याकडे गेलाय। अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल करण्यात आलंय। राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातो। निवडणूक आयोगामध्ये काही आठवड्यांच्या पूर्वी राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर सुनावणी पार पडली होती। अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही सुनावणीच्या वेळेला जोरदार खडाजंगी झाली। या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक झालीच नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला होता। निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्रात अजित पवार यांनी सर्वाधिक आमदार आणि खासदार तसंच पदाधिकारी आपल्याकडे आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असा दावा केला होता। या आमदार खासदारांचं प्रतिज्ञापत्र सुद्धा अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलं। तसंच आता आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचंही त्यांनी आयोगाला कळवलं। या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांची बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली, पण शरद पवार यांनी सादर केलेली कागदपत्र कमी पडली आणि म्हणूनच तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे का होईना पण निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला अजित पवार गटाच्या बाजूने दिलाय। त्यामुळेच राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार यांच्या मनगटावर असेल। 10 जून 1999 म्हणजेच आजपासून साधारण 25 वर्षांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती। महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादीने मोठी प्रगती केली आणि राष्ट्रीय पक्ष स्तरापर्यंत मजल मारली। काँग्रेसच्या साथीने राज्यातल्या सत्तेच्या खुर्चीत राष्ट्रवादी सातत्याने आरूढ झाली होती। मात्र गेल्या काही वर्षात पक्षातलं गटातटाचं राजकारण चांगलंच पेटलं। शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक साधली। शरद पवार यांच्यासाठी हा पहिला सगळ्यात मोठा धक्का होता आणि आता पुन्हा एक धक्का बसला, तो म्हणजे अजित पवार यांना मिळालेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह। निवडणुकीच्या तोंडावर विस्कटलेली ही घडी आणि गेलेलं पक्षाचं चिन्ह आणि नाव या सगळ्यातून शरद पवार सावरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, कोणाचं बरोबर कोणाचं चूक? तुम्ही कोणाचं समर्थन करता आणि कोणत्या मुद्द्यांच्या आधारे हे आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।